थंडी हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे आणि उन्हाळ्याची चाहूल लागायला लागलेली आहे। सगळ्यात अगोदर उन्हाळ्याची चाहूल कोणाला लागते तर ती म्हणजे लहान मुलांना। लगेच त्यांचं सुरू होतं, मला हे खायचंय, मला ते खायचंय, आईस्क्रीम आली, चॉकोबार खायचंय, हे करायचंय, ते करायचंय। आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याला या उन्हाळ्यामध्ये टाळायच्यात। तर त्याच्यासाठी या उन्हाळ्यातली पहिली वहिली आईस्क्रीमची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तीही कुठल्याही प्रकारचं इसेन्स न वापरता रिअल फ्रूट पासून। आज आपण चिक्कू आईस्क्रीम करतोय। चला तर मग अगदी परफेक्ट आणि अगदी यम्मी अशी ही आईस्क्रीम कशी करायची ते पाहूयात। आईस्क्रीम करण्यासाठी आपण घेतलेलं आहे 1 लिटर म्हशीचं दूध। शक्यतो काय करायचं माहितीये का, जेव्हा आपण आईस्क्रीम करतो ना म्हशीचंच दूध घ्यायचं, कारण की ते पटकन आटलं जातं आणि मुळातच ते घट्ट सुद्धा असतं। आता आपण हे कढईमध्ये टाकून घेऊयात। गॅस ऑन करायचा आहे। हाय फ्लेमवरती लक्ष देऊन हे दूध आता मी उकळवून घेणार आहे। तर इथं आपण 6 ते 7 मध्यम आकाराचे चक्कू घेतलेले आहेत आणि हे मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेत। आता याच्यावरची ही साल आपल्याला काढून टाकायची आहे आणि फक्त आतला जो गर आहे ना तो आपण वापरणार आहोत। ही वरची साल घेतली तरीही चालेल, पण काय होईल माहितीये का, आईस्क्रीम खाताना मग ते थोडीशी खरबरीत लागते, तर त्यामुळे मी घेणार नाहीये। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वापरू शकता। पूर्वतयारी म्हणून एका भांड्यामध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला साधारण 25 बदाम भिजत ठेवायचे। अशा पद्धतीनं आपण सगळ्या चिक्कूच्या वरची ही साल काढून घेतलेली आहे। आता कट करून घेऊयात आणि आतल्या ह्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला सेपरेट करून घ्यायचे। हे तुकडे आता आपण एका ब्लेंडरमध्ये काढून घेतोय। आता एवढ्या वेळामध्ये तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम मी कमी केलेला आहे आणि आता लो फ्लेमवरती आपल्याला हे दूध आटवून घ्यायचंय। कुठपर्यंत हे मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगते। हे तुम्ही बघू शकता छान फाईन अशी आपण याची ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। बाजूला ठेवून देऊ। तर आता जवळजवळ 10 मिनिट झालेलेत। हे आपले जे बदाम आहेत ना ते चांगले भिजलेत। आपण याच्यावरची ही जी साल आहे ती काढून घेऊयात। आता मी गडबडीमध्ये हे भिजत ठेवलेत। तुम्ही पूर्वतयारी म्हणून 1 तासभर आधी जरी भिजत ठेवले ना तरी पण मग चांगली गोष्ट आहे। आता याच्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत, कारण की आपल्याला याची छान मस्त स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि बिना पाण्याची ती तयार होणार नाही। त्यामुळे जवळजवळ पाऊण तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपलं दूध इथपर्यंत होतं आणि ते आता आटून इथपर्यंत आलेले, जवळजवळ निम्म्यापेक्षाही थोडंसं जास्तच कमी झाले। आता या स्टेजला आपण याच्यामध्ये बदामाची ही जी आपण पेस्ट केली आहे ना ती टाकून घेऊयात। या बदामाच्या पेस्टमुळे काय होणार आहे माहितीये का, एकतर घट्टपणा पण येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो फ्लेवर आहे ना तो बदाम फ्लेवरमध्ये पण येईल। चिक्कू विथ बदाम फ्लेवर अशा पद्धतीची आपली ही आईस्क्रीम तयार होईल। आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं, वेगळ्या पद्धतीचं कुठलं इसेन्स वापरायची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही। अगदी कमी साहित्यामध्ये एकदम रॉयल अशा पद्धतीची आपली आईस्क्रीम तयार होईल। इथं आपण ज्यावेळेस बदामची पेस्ट याच्यामध्ये टाकली ना तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, छान असं घट्टसर हे दिसायला लागलेले, सोबतच याचा रंग सुद्धा बदललेला आहे। पण आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, गोडी ऍड करायची आहे। तर त्याच्यामुळे इथं मी टाकत आहे ही पाव कप साखर। पाव कप साखर अगदी योग्य आहे, कारण की याच्यामध्ये आपण चिक्कू टाकणार आहोत आणि चिक्कूला सुद्धा गोडी असते आणि हे मिश्रण सुद्धा आपल्याला आटूनच घ्यायचंय, एवढ्यावरती ठेवायचं नाहीच आहे। त्यामुळे पाव कप पुरेशी आहे। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडीशी वाढवू शकता। साखर टाकल्यानंतर साधारण 5 मिनिट हाय फ्लेमवरती हे दूध मी उकळवून घेतलेलं आहे आणि परत एकदा तुम्ही याची कन्सिस्टन्सी आता चेक करू शकता। साखर टाकल्यामुळे थोड्या वेळ हे थोडंसं पातळ झाल्यासारखं आपल्याला वाटतं, कारण की याच्यातली साखर वितळायला सुरुवात होते त्यामुळे। पण 5 मिनिटानंतर परत थोडंसं हे घट्टसर जाणवतं। आता आपण काय करणार, आपलं दूध एवढं झालं ना मग याच्यामध्ये आपण मगाशी हा जो पल्प तयार केलता ना तो टाकून घ्यायचा आहे। मी आता हे मिक्स करूयात। तर चिक्कूचा जो गर आहे की नाही तो दुधात टाकण्याच्या 1 मिनिट अगोदर मी गॅस बंद केलेला आहे आणि नंतर मग गर टाकायचा आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, फॅन खाली हे मिश्रण ठेवून घेऊन आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात।
आपलं हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे, पण मला आहे ना असं स्मूथ ह्याचं स्ट्रक्चर हवं आहे, तर त्यामुळे मी काय करणार आहे, आता इथं मगाशीचाच आपलं हे जे मिक्सरचं भांडं आहे ना ते घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एका वेळेस जेवढं बसेल तेवढं हे बॅटर ओतून घेते आणि एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्यामुळे काय होणार आहे, याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती छान स्मूथ अशी होणार आहे. तुम्हाला जर हे असंच ठेवायचं असेल ना तर तुम्ही हे असंच सुद्धा एन्जॉय करू शकता. तुम्ही बघू शकता हलकं असं खरबरीत हे तयार झालेलं आहे. आता तुम्हाला जर कुल्फी करायची असेल ना तर अशा पद्धतीच्या मोल्डमध्ये सेट करा आणि जर तुम्हाला आईस्क्रीम करायची असेल तर आपलं कुठल्याही रेग्युलर ओपन पॉटमध्ये तुम्ही हे सेट करायला ठेवू शकता. तर इथं मी आता हे मोल्ड भरून घेते. टॅप करायचं, झाकण लावून घेते आणि याच्यामध्ये अशी एक स्टिक मोल्ड भरल्यानंतर मी हा एक ग्लास घेतलेला आहे आणि या ग्लासमध्ये आता हे बॅटर ओतून देते. आता याच्या आतमध्ये फ्रीजरमधलं पाणी जाऊ नये आणि आईस क्रिस्टल्स तयार होऊ नयेत याच्यासाठी अशा पद्धतीनं हा फॉईल पेपर लावलेला आहे. आता हे तिन्ही भांडे आपण फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी कमीत कमी 8 तासांसाठी ठेवून देणार आहोत. जवळजवळ 12 ते 14 तास झालेले आहेत, कारण की काल रात्री आपण हे सेट करायला ठेवलं होतं आणि आता आपण हे चेक करणार आहोत. तर हे तर दिसतानाच आपल्याला दिसतंय की छान अशा पद्धतीनं सेट झालेलं आहे. याला आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आणि एकदा कुल्फी मोल्डमध्ये आपण जे ठेवलं होतं ना ते चेक करूयात. राणा आमचा किती एक्सायटेड आहे तुम्हाला काय माहिती. आम्ही कशी कशी कुल्फी सेट करून ठेवली माहितीये का. कालपासून त्याला दम सुद्धा निघत नव्हता की त्याला वाटायचं बघ बघ राणू बघ, थांब लगेच खायची नाही, थांब आपल्याला फोटो काढायचा आहे ना. राणूनी कसं कंट्रोल केलं. तुमच्या पण घरात असंच होतं का ते सांगा. मी तर म्हटलं ही रेसिपी शेअर होत नसते, कारण की तो 5 सुद्धा मिनिटं ते फ्रीज बंद ठेवत नव्हता. सारखं जायचा चेक करायचा, जायचा चेक करायचा. बरं असू दे, खा तू. ओके, दुसऱ्याचा फोटो काढू आपण. छान आहे का. आणि तो आहे ना म्हणजे आता शाळेतनं आलेला आहे. गारगार कुल्फी. आणि तो आता मला इतकी मदत करत होता ना माझ्या कामामध्ये, म्हणजे जसं की इथं बघा हा बर्फाचा ट्रे त्यांनीच आणलाय बरं का. छान मस्त ओरिजिनल चिक्कूचा फ्लेवर लागतोय. राणाने एक कुल्फी तर संपवलेली आहे, आता बाकीच्या फस्त करायचं काम आम्ही करतो. तर ही कुल्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. फक्त ज्यावेळेस तुम्ही सेट करायला ठेवता ना तर त्यावेळेस थोडंसं जास्त वेळ ठेवायचं, कारण की जे मोठे मोठे फ्रीज असतात ना फ्रीजर, त्याच्यापेक्षा आपला जो फ्रीज आहे त्याची कॅपॅसिटी कमी असते, तर त्याच्यामुळे आणि फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर त्याचं टेम्परेचर हाय ठेवायचं म्हणजे पटकन सेट होते.